प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत अकोला विभागातील 1121 लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आले। नियोजित भवनात झालेल्या कार्यक्रमात 22 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते लाभ प्रदान करण्यात आले। कर्मचारी भविष्य निधी संघटन विभागीय कार्यालयातर्फे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत अकोला विभागातील 1121 लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले। नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात 22 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आले। क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त सुदर्शन कुमार, विभागीय भविष्य निधी आयुक्त अजय कुमार यादव आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। या योजनेचा उद्देश रोजगार निर्मितीला चालना देणे, तरुणांना औपचारिक रोजगार व्यवस्थेत आणणे आणि सामाजिक सुरक्षा वाढविणे हा आहे। प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासोबतच अतिरिक्त रोजगार निर्मिती करणाऱ्या नियोक्त्यांनाही आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे। उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढीसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले।